हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण बघणार आहोत प्रोग्रॅमिंग इन सीचं प्रॅक्टिकल जे MSBTच्या सिलेबसनुसार आपण बघणार आहोत. जे पहिलं प्रॅक्टिकल आहे इन्स्टॉल अँड स्टडी द सी प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एक एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे जिथं आपण सी प्रोग्राम म्हणजे कोड लिहिणार आहे सगळा आपला सी प्रोग्रामचा. तर चला बघूया. आपण तसं बघायला गेलं तर आपल्याकडे 3-4 सॉफ्टवेअर्स आहेत. टर्बो सी आहे, डेव्ह सी आहे, C++ पण आहे. तसंच आपल्याकडं व्हिज्युअल स्टुडिओ पण आहेत. पण आपण काय यूज करणार आहे आज? आपण आज कोड ब्लॉक यूज करायचा आहे. आता जेवढे पण प्रोग्राम्स होतील ते आपण आपल्या कोड ब्लॉकमध्ये रन करायचं आहे. एक कोड ब्लॉक नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ह्या पेजवर पाठवेल. ह्या पेजवर तुमचं जर समजा लिनक्सचा ऑपरेटिंग सिस्टम असेल तर लिनक्सवर क्लिक करायचं आहे. कुणाचा मॅक ओएस असेल तर मॅक ओएसवर क्लिक करायचं आहे. आता माझा विंडोज आहे, तर विंडोजमध्ये तर 2 प्रकार आहेत. एक विंडोज 64 आहे आणि एक 32 बीट आहे. 64 आणि 32 बीट. तर आता हे तुम्हाला कसं कळणार की तुमचा कोणता आहे? त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे, फाईल एक्सप्लोर ओपन करायचं आहे. फाईल एक्सप्लोरर ओपन केल्यानंतर तिथे तुमचं दिस पीसी दिसत असेल, त्या दिस पीसीवर राईट क्लिक करायचं आहे आणि प्रॉपर्टीजवर क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही प्रॉपर्टीजवर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला इथं तुमची सिस्टीमची सगळी इन्फॉर्मेशन दाखवली जाईल. जसं की रॅम किती आहे, कुठला प्रोसेसर आहे, सगळी सिस्टीमची इन्फॉर्मेशन. ह्यातच तुम्हाला एक सिस्टीम टाईप दिसेल. त्यात इथे लिहिले बघा, 64 बीटचा माझा ऑपरेटिंग सिस्टम आहे हा. म्हणजे माझ्या लॅपटॉपला 64ची कुठले पण सॉफ्टवेअर मी इन्स्टॉल केले की प्रॉपर रन होणार. पण 32 बीटचं मी केलं तरी प्रॉपर रन होणार. पण 32 बीटच्या लॅपटॉपमध्ये म्हणजे 32 बीट असेल माझा सिस्टीम, तर त्यात मी 64चे घेतले तर सॉफ्टवेअर क्रॅश होण्याची शक्यता आहे किंवा मग सॉफ्टवेअर प्रॉपर इन्स्टॉल होणार नाही. तर तुमचं जे सिस्टमचं जे टाईप आहे ते तुम्ही बघून घ्या. त्या टाईपनुसार तो सॉफ्टवेअर डाउनलोड करा. आता आपण कुठला डाउनलोड करायचा? आपल्याला 64 डाउनलोड करायचा, 64 बीट. त्यातला तुम्हाला हा चौथा डाउनलोड करायचा आहे. मिन GW जे आहे setup.exe ह्याला क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं. हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर ह्याला डाउनलोड होऊ देऊ दे. तर इथं माझं डाउनलोडिंग कंप्लीट झालं आहे. कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर एकदाच क्लिक करायचं आहे. त्याला ओपन व्हायला वेळ लागत असतो. येसवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट. इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे. ते इन्स्टॉलेशन कंप्लीट होतच आहे. तोपर्यंत बघा इथं तुम्हाला एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं दिसेल साईडलाच. इथे इन्स्टॉलेशन कंप्लीट झाले. तर हे म्हणतंय की तुम्हाला स्टार्ट करायचं आहे का सॉफ्टवेअर? तर आतापर्यंत मी नो करतो. नेक्स्ट, फिनिश. फिनिश झालं. आता आपलं सॉफ्टवेअर इथे इन्स्टॉल झालं. तुम्ही बघू शकता इथे डेस्कटॉपला आले. हे सॉफ्टवेअरवर डबल क्लिक करतो मी. डबल क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला इथं क्रिएट न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. म्हणजे जो पण तुम्हाला सीचं फाईल्स बनवायचे आहेत, त्या फाईल्ससाठी तुम्हाला एक प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. त्यानंतर त्यात फाईल्समध्ये जायचं आहे. फाईल्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक 2 ऑप्शन्स दिसतील सीच्या. तुम्हाला हेडर फाईल एक दिसेल आणि एक सोर्स फाईल दिसेल. तुम्हाला सोर्स फाईलवर सिलेक्ट करायचं आहे. गो. त्यानंतर नेक्स्ट. त्यानंतर ह्यात तुम्हाला कुठली प्रोग्रामिंग हे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. आता आपण सी शिकतो तर सी सिलेक्ट केलं. त्यानंतर नेक्स्ट. त्याच्यानंतर तुम्हाला कुठं ती फाईल स्टोअर करून ठेवायचं, त्या फाईलची लोकेशन तिथं 3 डॉट्सवर क्लिक करायचं आहे. आणि समजा इथं डेस्कटॉपवर मी ना पहिल्यापासून ऑलरेडी एक सी प्रोग्रामचा फोल्डर बनवला आहे. त्या फोल्डरच्या आत एक हॅलो नावाची फाईल आहे. तसंच मी काय करतो, हॅलो 2 नावाने एक फाईल स्टोअर करून ठेवतो. हॅलो 2 आणि ह्याच्यावर सेव्हवर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर
इथं बघा तुमचं इथं फाईल लोकेशन येते प्रॉपर कुठं सेव्ह झाली ती. त्यानंतर फिनिशवर क्लिक करायचं आहे. फिनिशवर क्लिक केल्या इथं बघू शकता तुम्ही, इथं फाईल जे ओपन आहे, आता इथं या फाईलमध्ये आपल्याला सगळा प्रोग्राम लिहायचा आहे. तर चला एक हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम लिहून बघूया. हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम लिहिला आहे आणि प्रोग्राम कधी पण कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या रन बटन दिसतोय, ह्या रनवर क्लिक करायचं नाही आहे. कधी पण बिल्ड आणि रनवर क्लिक करायचं आहे. कारण जेव्हा पण तुम्ही प्रोग्राममध्ये काही चेंजेस करशील, त्यावेळी जी चेंजेस झालेल्या जी गोष्टी आहेत, ते कंपाईल करण्यासाठी आणि परत एकदा रन करण्यासाठी ह्या बिल्ड अँड रनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी याच्यावर रन केलं. इथं बघू शकता हॅलो वर्ल्ड प्रिंट झालेलं आहे ब्लॅक टर्मिनलमध्ये. तर ठीक आहे, आजच्यापुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.